श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीनं स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंतीनिमित्त मंदिरात योगेश्वर श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिकृती व पुष्प सजावट करण्यात आली। महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार श्री दत्त मंदिरात सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तिरंगी सजावट देखील करण्यात आली आहे। सजावटीचा शुभारंभ निकम दिंडी क्रमांक 16चे अर्ध्वर्यू निष्ठावंत ज्येष्ठ वारकरी समाजभूषण हरिभक्तपरायण शांताराम महाराज निमन यांच्या हस्ते झाला। यावेळी नवी दिल्ली येथील सेंट्रल गांधी स्मारक निधीचे सचिव संजय सिंग उपस्थित होते। ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जागीरदार, कोषाध्यक्ष युवराज गाडवे आदी यावेळी उपस्थित होते। ट्रस्टतर्फे त्यांचा महावस्त्र आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। ट्रस्टचे अध्यक्ष शिवराज कदम जागीरदार म्हणाले, योगेश्वर श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेचे तत्वज्ञान सांगितले। ते संत ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वसामान्यांसाठी प्राकृत भाषांतर केले। ज्ञानेश्वरीचे गारुड केवळ वारकरी संप्रदायावर नाही तर अवघ्या मानव संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। हरिभक्तपरायण शांताराम महाराज निमन यांनी आपल्या सुश्राव्य स्वरात ज्ञानेश्वर महाराजांची आरती केली। ही सजावट शनिवार 16 ऑगस्टपर्यंत खुली असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले।